Hello students, we are going to learn the adjustments about retirement of a partner and partnership final accounts. This is part 9 of partnership final accounts. So why a partner retires? A partner can retire, he can withdraw his capital from the partnership firm due to various reasons such as his age, his bad health, or change in the firm's nature of business. In case of partnership at will, a partner may retire at any time. There are various causes for retirement of partner like death, old age, insanity, bankruptcy, पुअर हेल्थ और स्ट्रेन रिलेशन्स. म्हणजे एखादा पार्टनर रिटायर होत असेल तर त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. त्याच्या वयोमानानुसार त्याला कामाचा भार होत असेल, तब्येतीचे प्रॉब्लेम असू शकतात, त्यांच्या पार्टनरशिप फर्मच्या व्यवसायामध्ये काही बदल झालेला असेल आणि त्या पार्टनरला वाटत असेल की आपण यामध्ये काम नाही करू शकत, तर तो ही फर्म सोडू शकतो. पार्टनरशिप ॲट विल प्रकारची जी पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये कुठलाही पार्टनर कधीही त्यातून रिटायर होऊ शकतो. एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर तो कंपल्सरी रिटायरमेंट त्यातून होते. इन्सॅनिटी म्हणजे पार्टनरची मनोवस्था जर चांगली नसेल तर त्यामुळे त्याला रिटायरमेंट घ्यावी लागते. बँकरप्सी म्हणजे दिवाळखोरी त्यांनी काढली असेल तर त्यामुळे सुद्धा रिटायर होतो पार्टनर. स्ट्रेन्ड रिलेशन्स म्हणजे इतर पार्टनरच्या सोबत जर डिस्प्यूट्स असतील, मतभेद सुरू झाले तर अशा कारणांनी सुद्धा एखादा पार्टनर हा पार्टनरशिप फर्ममधून बाजूला होतो. रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपचा एक भाग आहे. जसं आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर बघितलं तसंच रिटायरमेंट हा सुद्धा एक त्याचा भाग आहे. रिटायरमेंट आणि डेथसाठी दोन्हीसाठी समान प्रोसिजर ही ॲप्लिकेबल आहे. Who is the retiring partner? A partner retiring from a firm that is ceasing to be a partner of the firm due to agreement between them or at his own will or due to any other reason is called as retiring partner. म्हणजे जे काय पार्टनरशिपमधले पार्टनर्स आहेत त्यांच्यातील करारानुसार किंवा पार्टनरच्या इच्छेनुसार किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे एखादा पार्टनर ज्या वेळेला पार्टनरशिप फर्ममधला आपला हक्क सोडून देतो त्यावेळेला त्याला रिटायरिंग पार्टनर असं म्हणतात. आता रिटायरिंग पार्टनर ज्या वेळेला रिटायर होतो त्यावेळेला त्याच्या मालकीची जी काही रक्कम आहे, त्याच्या हक्काची रक्कम आहे ती त्याला द्यावी लागते. तर ती कोणती रक्कम द्यावी लागते बघूया. त्याचा कॅपिटल अकाउंटमधला क्रेडिट बॅलन्स, करंट अकाउंटमध्ये जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो द्यावा लागतो. गुडविलमधला त्याचा हिस्सा असेल तो द्यावा लागतो. जे ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स आहेत म्हणजे तुमच्याकडे गेल्या वर्षीचा प्रॉफिट असेल, जनरल रिझर्व असेल, इतर कुठले फंड्स असतील तर त्या फंड्सपैकी त्याचा जेवढा हिस्सा आहे त्याच्या PSRनुसार तर तो हिस्सा द्यावा लागतो. पार्टनर रिटायर होत असताना किंवा ॲडमिट होत असताना असेट लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्यातील जो काय गेन आहे त्याचासुद्धा शेअर त्याला मिळतो. त्यानंतर तो ज्या तारखेला रिटायर झाला आहे त्या तारखेपर्यंतचा जो काय प्रॉफिट मिळेल त्या प्रॉफिटमधला शेअर त्याला द्यावा लागतो. इन केस जर लॉस असेल तर लॉस त्याच्या हिस्सातून वजा केला जातो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याच्या रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत त्याला मिळू शकतं. सॅलरी, कमिशन किंवा त्याचं लोन असेल तर त्यावरचा सुद्धा इंटरेस्ट हे सुद्धा त्याच्या रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत त्याला मिळतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात. त्यासाठी वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्या लागतात. अगोदर त्या कोणत्या बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला न्यू रेशो काय आहे, म्हणजे समजा 3 पार्टनर्स आहेत A, B आणि C आणि त्यातला C हा रिटायर होत असेल तर A आणि B हे 2 पार्टनर शिल्लक राहतात आणि गेनिंग रेशो त्यांचा A आणि Bला त्यामध्ये गेन मिळतो तर तो गेन रेशो काय आहे बघावा लागतो. गुडविलची ट्रीटमेंट द्यावी लागते कारण गुडविलमध्ये सुद्धा रिटायरिंग पार्टनरचा हिस्सा असतो. असेट लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स आहेत त्याची ट्रीटमेंट करावी लागते म्हणजे डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. आणि
रिटायरिंग पार्टनरला कोणत्या मेथडनी पेमेंट करणार आहात ते डिसाईड करावं लागतं. आणि पार्टनर रिटायर झाल्यानंतर उरलेले जे पार्टनर्स आहेत त्यांनी जर ठरवलं की आपण आता आपली कॅपिटल्स ॲडजस्ट करूया, कोणी नवीन कॅपिटल आणेल किंवा कोणाचं शॉर्टेज असेल, कोणाचं एक्सेस असेल तर ते परत दिलं जाईल. सो ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्या इथे करता येऊ शकतात. गेन रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. आधी गेन रेशो म्हणजे काय? इट इज द रेशो इन विच द कंटिन्यूइंग पार्टनर्स, म्हणजे जे शिल्लक राहिलेले पार्टनर्स आहेत किंवा रिमेनिंग पार्टनर्स आहेत, ॲक्वायर द रिटायरिंग पार्टनर्स शेअर. त्या रिटायर झालेल्या पार्टनरचा जो शेअर आहे तो दोन उरलेले पार्टनर्स जे आहेत, समजा ए बी सी हे 3 पार्टनर्स आहेत, सी रिटायर झाला तर सीचा शेअर आता ए आणि बीला मिळणार आहे, तर तो त्यांचा गेन रेशो झाला. त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे की न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो इज इक्वल टू द गेन रेशो. आणि तो कशासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तर त्याचा जो शेअर आहे गुडविलमधला, तो गुडविलमधला शेअर ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला गेन रेशोची गरज आहे. ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ज्या वेळेला एखादा पार्टनर रिटायर होतो तर त्याचा गुडविलमधला शेअर त्याला द्यायचा आहे. त्याच्यासाठी 4 स्टेप्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण फर्मचं जे काही गुडविल आहे ते कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे समजा मगाच्याच उदाहरणामध्ये ए बी सी 3 पार्टनर्स आहेत, तिघांचं मिळून जे काही गुडविल असेल ते कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यातला रिटायरिंग पार्टनरचा शेअर त्यांच्या PSRनुसार कॅल्क्युलेट करायचा, गेन रेशो कॅल्क्युलेट करायचा आणि मग रिटायरिंग पार्टनरचं जेवढं गुडविल असेल तेवढं रेज केलं जाईल उरलेल्या पार्टनर्सकडून. नंतर ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट जे आहेत ते ट्रान्सफर करायचे. सगळ्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केले जातील त्यांच्या ओल्ड PSRमध्ये. म्हणजेच मग जो रिटायरिंग पार्टनर आहे त्यालासुद्धा त्याचा शेअर मिळेल. कोणकोणते ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स आहेत, तर इथे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्यानंतर जनरल रिझर्व आहे, कंटिंजन्सी रिझर्व आहे. सो या प्रकारचे रिझर्व्स असू शकतात. हे यातून रिटायरिंग पार्टनरला आणि त्याचबरोबर इतर पार्टनरनासुद्धा डिस्ट्रीब्यूट केले जातील. म्हणजे त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला ते दाखवायचे. उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे जनरल रिझर्वचं, की जनरल रिझर्व जर क्वेश्चनमध्ये दिलेला असेल किंवा त्या पार्टनरशिप फर्ममध्ये असेल तर तो जनरल रिझर्व त्यांच्या ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आणि म्हणजेच मग त्या पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. मगाशी आपण ही स्लाईड ॲक्च्युली बघितलेली आहे. तर ही रिटायरिंग पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला कोणकोणती अमाऊंट क्रेडिट केली जाते ती इथे दिलेली आहे. परत एकदा बघूया आपण. कॅपिटल अकाउंट्स क्रेडिट बॅलन्स, इफ देअर इज करंट अकाउंट इट्स क्रेडिट बॅलन्स ऑल्सो. त्यानंतर ही शेअर ऑफ गुडविल, ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट शेअर, देन गेन इन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, ही शेअर ऑफ प्रॉफिट्स अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट, सॅलरी कमिशन अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट. आता या सगळ्या गोष्टी त्याला मिळणार आहेत. आता काही गोष्टी त्याच्याकडून एंटायटल्ड आहेत, त्यातून वजासुद्धा करायच्यात. त्या कोणत्या बाबी आहेत त्या आपण बघूया. सो वरची जी काही ॲग्रिगेट अमाऊंट येईल त्यातून आपल्याला या गोष्टी वजा करायच्या आहेत, म्हणजेच कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायच्या आहेत. सो जर करंट अकाउंटचा त्याच्या डेबिट बॅलन्स असेल त्या पार्टनरचा, रिटायरिंग पार्टनरचा, तर तो कॅपिटलच्या क्रेडिट साईडला दाखवायचा, डेबिट साईडला दाखवायचा आहे. जर गुडविल राईट ऑफ केलेला असेल, त्याचा शेअर गुडविलचा राईट ऑफ केला असेल तर तो डेबिटला दाखवायचा. मगाशी जसे ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स होते जसे ॲक्युम्युलेटेड लॉसेस असू शकतात, एखादं डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असू शकतं, तर त्यातला त्याचा शेअर जो आहे तो डेबिट करायचा आहे. असेट लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन करत असताना जर लॉस झालेला असेल तर तो लॉस डेबिट करायचा. डेट ऑफ रिटायरमेंटपर्यंतच्या काळामध्ये जर लॉस झाला असेल पार्टनरशिप फर्मला तर त्यापैकी रिटायरिंग पार्टनरचा शेअर आहे तोसुद्धा डेबिट करायचा आहे. त्याचे जे ड्रॉइंग्ज आहेत ते ड्रॉइंगसुद्धा आपल्याला डेबिट करायचे आहेत.
आणि रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत त्या ड्रॉईंगवरचं जे व्याज आहे म्हणजेच इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग जे आहे सांगितलेल्या रेटनुसार आपल्याला वजा करायचं आहे म्हणजेच डेबिट करायचं आहे. आता यानंतर त्याची जी काय अमाऊंट राहते म्हणजे ज्या अमाऊंट्स क्रेडिट करणार आणि उरलेल्या अमाऊंट्स डेबिट करणार म्हणजे एक सम शिल्लक राहील ती तुम्हाला कॅपिटल अकाउंट क्लोज करताना डेबिट साईडला तुम्हाला बॅलन्स त्याचा मिळेल. तर डेबिटला जो काय बॅलन्स असणार आहे रिटायरिंग पार्टनरचा तो त्याला पे केला जाईल. तर पे करत असताना एक तर त्याला तो कॅशमध्ये पे केला जाऊ शकतो किंवा त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केला जाऊ शकतो. जर क्वेश्चनमध्ये सांगितलेलं नसेल की त्याला कसं पेमेंट केलेलं आहे तर आपण गृहीत धरायचं की ते लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. ओके. आणि ते लोन अकाउंट दाखवायचं आहे कुठे आपल्याला बघा. द रिटायरिंग ऑर डिसिजिंग पार्टनर्स लोन अकाउंट विल बी शोन ऑन लायबिलिटीज साईड ऑफ द न्यू बॅलन्स शीट पोस्ट रिटायरमेंट और पोस्ट डेथ. नंतर जी काय नवीन बॅलन्स शीट करणार जी उरलेल्या पार्टनर्सची बॅलन्स शीट असेल त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये हे या रिटायर्ड पार्टनरचं लोन अकाउंट किंवा जर पार्टनरची डेथ झाली असेल तर डिसिज्ड पार्टनर्स लोन अकाउंट, डिसिज्ड म्हणण्यापेक्षा त्याचे जे लिगल हेअर्स असतात म्हणजेच कायदेशीर वारसदार आहेत त्यांच्या लोन अकाउंटला हे ट्रान्सफर अमाऊंट केली जाईल. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की या अमाऊंटवरचा इंटरेस्ट जो आहे तो पोस्ट रिटायरमेंट पिरियडमध्ये येतो. तर त्या इंटरेस्टची सुद्धा ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. अर्थात तसा इंटरेस्ट जर क्वेश्चनमध्ये सांगितला असेल तर ती ॲडजस्टमेंट आपण पोस्ट पिरियडमध्ये करतो. यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे पार्टनर रिटायर झाला, सगळे बॅलन्सेस तुम्ही काढले, रिटायरिंग पार्टनरची अमाऊंट त्याला पे केली किंवा त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केली. आता उरलेले जे पार्टनर्स आहेत म्हणजे मगासच्या उदाहरणामध्ये ए बी सी पैकी सी रिटायर झाला, सीची अमाऊंट तुम्ही लोन अकाउंटला त्याच्या ट्रान्सफर केली. पण ए आणि बी हे जे उरलेले पार्टनर्स आहेत त्या दोघांनी ठरवलं की आता आपण कॅपिटल जे आहेत ते ॲडजस्ट करूया. त्यांचा जो काही नवीन PSR आहे त्यामध्ये आपण ॲडजस्ट करूया असं त्यांनी ठरवलं. तसं झालं असेल तर त्यांचं जे काय आलेलं कॅपिटल आहे बॅलन्स काढला आपण तो बॅलन्स एकतर ह्या ठरलेल्या कॅपिटलपेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल किंवा सेम असेल. जास्त असेल तर त्याला सरप्लस म्हणायचं, कमी असेल तर त्याला डिफिशियन्सी किंवा शॉर्टेज असं म्हटलं जाईल. मग जर शॉर्टेज असेल त्या पार्टनरचं कॅपिटल कमी असेल तर त्यांना ॲडिशनल कॅपिटल आणावं लागेल बिझनेसमध्ये. आणि जर सरप्लस असेल तर जे वरचं एक्सेस भाग आहे तो एक्सेस भाग त्याच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल म्हणजेच ॲडजस्ट केला जाईल. आणि मग नवीन कॅपिटल अकाउंट जे असतील ए आणि बीची जी ठरलेली नवीन अमाऊंट आहे ती बॅलन्स शीटमध्ये दाखवली जाईल. सो या पद्धतीनं कॅपिटल अकाउंटची ॲडजस्टमेंट जी आहे ती आपल्याला करायची आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष ज्या वेळेला प्रॉब्लेम सॉल्व करायचे त्यावेळेला कोणकोणत्या स्टेप्स आहेत बघा. टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचा, सेल्स रेशो कॅल्क्युलेट करायचा, ट्रेडिंग अकाउंट काढायचा, ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचा. देन वी विल ट्रान्सफर दिस ग्रॉस प्रॉफिट टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन टू द सेल्स रेशो. काही वेळेला सेल्स रेशो आपण काढू शकत नाही तर त्यावेळेला टाईम रेशोच आपण वापरतो. आपण ॲडमिशनच्या प्रॉब्लेममध्ये हे बघितलेलं आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॉलमनर फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर करायचा. त्याच्यामध्ये 2 कॉलम्स असतील अमाऊंटचे, एक असेल प्री रिटायरमेंट आणि दुसरा कॉलम असेल पोस्ट रिटायरमेंट कॉलम. नंतर जसं आपण ॲडमिशनमध्ये अलोकेशन केलं वेगवेगळ्या इन्कमचं आणि एक्सपेन्सेसचं तसंच इथे सुद्धा सगळे इन्कम्स, एक्सपेन्सेस किंवा काही लॉसेस असतील तर त्याचंसुद्धा रिस्पेक्टिव्ह कॉलममध्ये पोस्टिंग आपल्याला करायचं आहे, ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. जर काही ॲडजस्टमेंट्स त्याच्याबद्दल असतील, प्रिपेअर्ड ॲडजस्टमेंट असेल किंवा आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट असेल तर ती अगोदर करायची आणि त्यानंतर मग अमाऊंट 2 कॉलममध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. आता त्यानंतर आपण फाइंड आउट करणार नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट तुम्हाला 2 कॉलममध्ये वेगवेगळा नेट प्रॉफिट मिळेल.
प्री रिटायरमेंटच्या कॉलममध्ये त्या कालावधीचा प्रॉफिट मिळेल आणि पोस्ट रिटायरमेंट पिरियडचा त्याच्या कॉलममध्ये प्रॉफिट मिळेल. हा प्रॉफिट आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा. क्रेडिट साईडला ट्रान्सफर केल्याच्या नंतर ॲडजस्टमेंट्स करायच्या. इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायचा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स द्यायचा, पार्टनरची सॅलरी सांगितली असेल तर ती द्यायची, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन असेल तर ते द्यायचं, किंवा पार्टनरला कमिशन दिलं असेल तर ते द्यायचं. यातलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी टू पार्टनर, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, ह्या सगळ्या गोष्टी डेबिट साईडला द्यायच्यात आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे आहे ते मात्र आपण क्रेडिट साईडला देणार. आता काही वेळेला काय होतं की पार्टनर्स लोनवरचं जो रिटायरिंग पार्टनर आहे त्या रिटायरिंग पार्टनरची अमाऊंट तुम्हाला मिळणार प्री रिटायरमेंटचं सगळं क्लोजिंग केल्याच्या नंतर, आणि मग त्यावरचा इंटरेस्ट पुढचे जे महिने आहेत म्हणजे इयर एंडिंगपर्यंत. समजा पार्टनर रिटायर झाला 1 जुलैला आणि तुमचं इयर एंडिंग आहे 31 डिसेंबर, तर 1 जुलैपासून 31 डिसेंबरपर्यंतचा जो काय कालावधी आहे त्या कालावधीसाठी त्याला इंटरेस्ट दिला जाईल त्याच्या अमाऊंटवरती. तर तो इंटरेस्ट हा पोस्ट पिरियडमध्ये तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे. मग पोस्ट पिरियडच्या प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये तो इंटरेस्ट आधी दाखवावा लागेल आणि मग तिथला प्रॉफिट जो आहे तो कॅल्क्युलेट करायला लागेल. मग त्याचा ॲप्रोप्रिएशन अकाउंट क्लोज करावा लागेल आणि मग शेवटी तुम्हाला मिळेल प्रॉफिट आफ्टर ॲप्रोप्रिएशन. आणि मग तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, तर प्री रिटायरमेंटचा प्रॉफिट जो आहे तो जे तिन्ही पार्टनर्स आहेत, आपल्या उदाहरणामध्ये ABC हे 3 पार्टनर्स आहेत, तर त्यांना ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. आणि पोस्ट रिटायरमेंटमध्ये आपल्या उदाहरणामध्ये 2 पार्टनर शिल्लक आहेत A आणि B, तर त्यांचा जो न्यू PSR आहे त्या रिमेनिंग पार्टनर्स किंवा कंटिन्युईंग पार्टनर्स म्हणतो आपण त्यांना, तर त्यांना न्यू PSRमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सो या पद्धतीनं या ॲडजस्टमेंट्स करायच्या. आणि त्यानंतर मग कॅपिटल अकाउंट जो आहे कॅपिटल अकाउंटसुद्धा क्लोज करायचा. कॅपिटल अकाउंटच्या ॲडजस्टमेंट्स केल्या असतील तर नवीन कॅपिटल अकाउंट पुन्हा काढावे लागतात आपल्याला. नवीन फर्म आता जी तयार होते ज्यामध्ये तुमचे आता 2च पार्टनर्स राहिलेले आहेत A आणि B, तर त्यांचे फ्रेश कॅपिटल अकाउंट्स काढले जातील. तिथे ॲडजस्टमेंट दाखवली जाईल शॉर्टेज आणि किंवा एक्सेस कॅपिटल असेल तर त्याची. आणि त्यानंतर मग बॅलन्स शीट तयार केली जाईल आणि बॅलन्स शीटमध्ये ज्या काय राहिलेल्या असेट्स आहेत, लायबिलिटीज आहेत आणि कंटिन्युईंग पार्टनर्सचं कॅपिटल आहे, त्यांचं करंट अकाउंट असेल तर तो करंट अकाउंट, आणि जो पार्टनर रिटायर झाला आहे किंवा डिसिज्ड पार्टनर आहे त्याचा लोन अकाउंट किंवा त्याच्या लिगल हेअर्सचा लोन अकाउंट हा क्रेडिट लायबिलिटीज साईडला दाखवला जाईल आणि मग बॅलन्स शीट क्लोज केली जाईल. ज्या वेळेला एखाद्या पार्टनरची डेथ होते तर त्यावेळेला सुद्धा काय करायचं आहे, आपल्याला रिटायरिंग पार्टनरसारखाच त्याचा शेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याची अमाऊंट ड्यू जी आहे ती मात्र आपण डिसिज्ड पार्टनर्स लोन अकाउंट न म्हणता हिज लिगल हेअर्स लोन अकाउंट असं आपण म्हणतो, किंवा कॅशमध्ये त्या लिगल हेअर्सनं ती अमाऊंट पे केली जाते. सो रिटायरमेंटच्या ज्या काही सगळ्या प्रोसिजर्स आहेत त्याच डेथच्या केसमध्ये सुद्धा प्रोसिजर सगळ्या ॲप्लिकेबल आहेत, हे लक्षात ठेवायचं. सो दोन्हीचा प्रॉब्लेम सॉल्व करताना सेम स्टेप्स आपल्याला ॲप्लिकेबल आहेत. फक्त अमाऊंट ड्यू ट्रान्सफर करताना आपण रिटायरमेंटच्या केसमध्ये रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट म्हणतो आणि इथे डेथच्या केसमध्ये डिसिज्ड पार्टनर्स लिगल हेअर्स, म्हणजे आता समजा C हा पार्टनर डिसिज्ड झाला असेल तर त्याचे जे कोण कायदेशीर वारसदार असतील त्यांना ट्रान्सफर केला जाईल. मग समजा C ही वुमन असेल आणि समजा लिगल हेअर दिलं असेल की सीज हजबंड, तर सीज हजबंड लोन अकाउंट किंवा सीज स्पाऊस लोन अकाउंट असं म्हटलं जाईल. किंवा C हा मेल असेल तर सीज वाईफ सांगितलं असेल, आपल्याला लिगल हेअर त्याची वाईफ आहे सांगितलं असेल तर सीज वाईफ्स लोन अकाउंट, या पद्धतीनं ट्रान्सफर जी आहे ती केली जाईल. सो रिटायरमेंट आणि डेथच्या केसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्स करायच्या. सो त्याची जी प्रोसिजर आहे ती सगळी आपल्याला फॉलो करायची आहे. त्याची अमाऊंट ड्यू कॅल्क्युलेट करायची आहे, ती अमाऊंट त्याला द्यायची आहे आणि मग जी राहिलेले पार्टनरचे जे काय असेट्स लायबिलिटीज आहेत त्यांची बॅलन्स शीट आपल्याला तयार करायची आहे. सो या पद्धतीने ही प्रोसिजर फॉलो करून आता आपण पुढचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत.
सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते की यूट्यूबचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लगेच अपडेट्स मिळत जातील. आत्तापर्यंत जेवढे पार्ट्स झालेले आहेत तेवढे सगळे पार्ट्स तुम्ही पहा आणि जे प्रॉब्लेम सोडवून घेतलेले आहेत त्यामध्ये ते सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या वहीत सोडवा आणि तुमच्या वह्या तयार ठेवा. ज्या वेळेला कॉलेज सुरू होईल त्यावेळेला तुमच्या वह्या तपासल्या जातील. जरी आत्ता कोविड पिरियडमुळे आपण कॉलेजमध्ये येत नसलो तरीसुद्धा असं विचार करा की आपण कॉलेजमध्ये रोज जातो आहे आणि आपण रोज लेक्चर अटेंड करतो आहे. आपण मनाची सकारात्मकता ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास हे महत्त्वाचं साधन आहे हे लक्षात घ्या आणि अभ्यास करा. नुसती सुट्टी आहे म्हणून फिरू नका. अभ्यास करणं फार गरजेचं आहे, तर आपल्याला यावर्षीची परीक्षा योग्य पद्धतीनं देता येईल आणि त्यातून पार पडता येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.